नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, सेरेना विलियम्स ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? सेरेना विलियम्स ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सेरेना विलियम्स ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सेरेना विलियम्स ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारताने किती वर्षानंतर थॉमस कप जिंकला आहे? भारताने किती वर्षानंतर थॉमस कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कुठे आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चंदीगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 36 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते? महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 घर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खाली दिलेल्या शब्दांपैकी तेलुगू शब्द ओळखा. खाली दिलेल्या शब्दांपैकी तेलुगू शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 अनारसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, परभाषीय शब्दाचे एकूण किती उपप्रकार आहेत? परभाषीय शब्दाचे एकूण किती उपप्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी स्वरांचे प्रकार किती आहेत? खालीलपैकी स्वरांचे प्रकार किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते ठिकाण नुकतेच पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण नुकतेच पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कुवेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, डॅशचे पद्मभूषण मिळवणारे पहिले पॅरा ॲथलीट ठरले आहेत? डॅशचे पद्मभूषण मिळवणारे पहिले पॅरा ॲथलीट ठरले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र झांझरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅशयांनी निश्चित केले आहे? कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅशयांनी निश्चित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दमन गंगा ते तेरेखोल नदीपर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, डॅशचे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे? डॅशचे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तिबेटचे पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, पांढरा रंग हा किती रंगाचा मिश्रण आहे? पांढरा रंग हा किती रंगाचा मिश्रण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 7 रंगाचा पांढरा रंग हा मिश्रण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, अलंकार ओळखा. लेकी बोले सुने लागे. लेकी बोले सुने लागे. तर ऑप्शन क्रमांक 2 अन्योक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24,
माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अज्ञार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 हरावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोणत्या राज्याने प्रथमच बिबट्या गणना आयोजित करण्याची घोषणा केली आहे? कोणत्या राज्याने प्रथमच बिबट्या गणना आयोजित करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र कुठे उभारले जाणार आहे? बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र कुठे उभारले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वसमत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वर्ष 2022 विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराची कितवी आवृत्ती होती? वर्ष 2022 करंदीकर जीवन गौरव पुरस्काराची कितवी आवृत्ती होती? तर ऑप्शन क्रमांक 2 12 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला आहे? महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत शासने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोइंबतूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? कोइंबतूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील किती व्यक्तींना 2022चे पद्य पुरस्कार मिळालेले आहे? महाराष्ट्रातील किती व्यक्तींना 2022चे पद्य पुरस्कार मिळालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2022चे पद्य पुरस्कार एकूण किती जणांना जाहीर करण्यात आले आहे? 2022चे पद्य पुरस्कार एकूण किती जणांना जाहीर करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 128 जणांना 2022चे पद्य पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व त्यांचे अध्यक्ष चुकीची जोडी ओळखा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 91 लक्ष्मीकांत गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने किती दिवसाचा राष्ट्रीय दुखावट जाहीर केला होता? लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने किती दिवसाचा राष्ट्रीय दुखावट जाहीर केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश रोजी शिवाई ही पहिली इलेक्ट्रॉनिक बस यांच्या ताफ्यात दाखल झाली. डॅश रोजी शिवाई ही बस इलेक्ट्रिक बस MSRTC ताफ्यात दाखल झाली. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतातील पहिले महिला स्वयंचलित रेल्वे स्टेशन ठरले. भारतातील पहिले महिला स्वयंचलित रेल्वे स्टेशन ठरले. तर ऑप्शन क्रमांक 1 माटुंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या करापासून राज्यांना सर्वात जास्त उत्पन्न मिळते? खालीलपैकी कोणत्या करापासून राज्यांना सर्वात जास्त उत्पन्न मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 विक्री कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महात्मा गांधी यांना दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 साबरमती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 केंद्र सरकारची उदय ही योजना कशाशी संबंधित आहे? केंद्र सरकारची उदय ही योजना कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विद्युत वितरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले? यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 मारुतराव कन्नमवार हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 43 पहा. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे कोणत्या वर्षीच्या बॅचचे IAS अधिकारी आहेत? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे कोणत्या वर्षीच्या बॅचचे IAS अधिकारी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 1984 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 लेखामेंढा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. देहू नगरीला भेट देणारे भारतातील पहिले पंतप्रधान कोण? देहू नगरीला भेट देणारे भारतातील पहिले पंतप्रधान कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. ट्विटर हे खालीलपैकी कोणी विकत घेतले आहे? ट्विटर हे खालीलपैकी कोणी विकत घेतले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इलॉन मस्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. डॅश डॅश या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. डॅश डॅश वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 2027 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इंडियाचे लेखक कोण आहेत? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इंडियाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? महात्मा गांधी यांचे दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सविनय कायदेभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. क्रेडिट लिंक्ड सरकारी योजनांसाठी सुरू केलेल्या नवीन राष्ट्रीय पोर्टलचे नाव काय आहे? क्रेडिट लिंक्ड सरकारी योजनांसाठी सुरू केलेल्या नवीन राष्ट्रीय पोर्टलचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जनसमर्थ पोर्टल हे आपले करेक्ट आन्सर होईल.